राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ स्मृती दिन निमित्त सिंदखेड राजा ते पाचाड रायगड पर्यंत अभिवादन यात्रा दिनांक 17 जून रोजी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या 351व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून मातृतीर्थ सिंदखेड राजा जन्मस्थळ ते पाचाड रायगड स्मृतीस्थळ अशी दिनांक 15 जून ते 17 जून पर्यंत अभिवादन यात्रा करण्यात आली। सदरील अभिवादन यात्रा मागील 3 वर्षापासून सुरू करण्यात आली असून हे 4थे वर्ष होते। ताराणी ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिजाऊ घराण्यातील शिवाजीराजे जाधवराव महेकर, विधानसभा आमदार सिद्धार्थ खरात, ताराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनताई मोरे, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे, संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा अध्यक्ष वैभव सुर्वे, महेश मेहता, संतोष रक्ते, कैलास अटक, सुजित सुतार, ताराणी ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी व जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मासाहेब जिजाऊ यांचे 2 रथ व 72 वाहनांच्या ताफ्यातून रथयात्रा पाचाड येथे आली तो क्षण पाहण्यासारखा होता। ताराणी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा वंदनताई मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती, कविता खोपकर, सर्व महिला पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हा अध्यक्ष वैभव सुर्वे, कोकण संघटक निलेश माळवी यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे दिसून आले। यावेळी उपस्थित शिवाजीराजे जाधवराव, आमदार सिद्धार्थ खरात, ताराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पाचाड रायगड स्मृतीस्थळ व जिजाऊ वाडा यांची झालेली दुरावस्था यावर शासनाने लक्ष देण्याची विनंती केली। तसेच राज्यातून विविध जिल्ह्यातून जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने येऊन अभिवादन करताना दिसत येत असून परंतु रायगड जिल्ह्यातील शिवभक्त, जिजाऊ भक्त यांची संख्या फारच कमी दिसत असल्याची खंत व्यक्त करत आलेल्या सर्व जिजाऊ भक्तांचे मान्यवरांनी आभार मानले। मी या निमित्तानं आपणाला सांगू इच्छितो की मी मातृतीर्थचा आणि तसेच जिजाऊचा वैचारिक वारसदार आहे। मी इथे आल्यानंतर ही जी पडझड झालेली मला दिसली त्यामुळे मला खूप वेदना झालेल्या आहेत। एक तर जिजाऊ जन्मस्थळ आहे, त्या ठिकाणी कुठल्याही भौतिक सोयी सुविधा, राहण्याचं निवासस्थान नाही आहे, त्या ठिकाणी सभागृह नाही आहे, एका वेळेस कुणाला जर थांबायचं असेल, बसायचं असेल तर बसण्यासाठी कुठली व्यवस्थित जागा नाही आहे। त्यामुळे भौतिक सुविधा शासनाने आतापर्यंत पोहोचवलेल्या नाही, केल्या नाहीत। त्याचबरोबर हा जो महत्त्वाचा मुद्दा जो राजवाडा आहे, जिजाऊ गेल्यानंतर, राजमाता जिजाऊ गेल्यानंतर खुद्द शिवाजीराजे या ठिकाणी 6 महिने येऊन राहिले आणि इथून त्यांनी राज्य कारभार केल्याची इतिहासामध्ये दाखले आहेत। आणि असा तो ज्याला वैशिष्ट्यपूर्ण, ज्याला एक ऐतिहासिक जी काही पार्श्वभूमी हा राजवाडा आज निर्वासित आणि बेवारसपणानं पडलेला आहे ते पाहून मन अतिशय खिन्न झालेलं आहे। मी जी काही माहिती घेतली ती जी काही रायगड जो किल्ला आहे त्याच्या पुनर्संवर्धनार्थ शासनाने 800 कोटी दिलेले आहेत, 800 कोटी, आणि त्या रायगडच्या लगतच्या 10 किलोमीटरमध्ये तो विकास करायचा आहे। मागचं जे काही गतवैभव आहे, जे काही इतिहासातलं वैभव आहे त्याद्वारे ती निर्माण करायचं आहे। जर 800 कोटी जर शासनाने दिले असतील तर हा जो जिजाऊंचा राजवाडा असा भग्नावस्थेमध्ये काय, याच्यावरती शासनाने काम का केलेलं नाही। हा राजवाड्याचं जे काही बघा तुम्ही, सगळे दगडं पडलेली आहेत, जे जुने जे काही अवशेष आहेत ते तशीच पडलेली आहेत, काहीही या ठिकाणी दिसत नाही। नुसती जनावरं, मोकाट जनावरं या ठिकाणी फिरताना दिसत आहेत। मला असं म्हणायचं आहे की ज्या शिवराज्याची किंवा शिवराज्याभिषेकाची कल्पना देणारी जननी राजमाता असेल तर त्यांचा जो राजवाडा आहे तो असा दुर्लक्षित का, इकडे शासनाचं लक्ष का नाही आहे? आणि 800 कोटी दिलेले आहेत, त्या 800 कोटी गेले कुठे? आणि 800 कोटी मी बघितलंय ते पायऱ्या ज्या उतरतोय, अहो त्या पायऱ्याला उतरण्यासाठी सुद्धा तुम्ही बघा तिथे खाली कसं उतरायचं, लोक घसरून पडतायत। आणि राजवाड्यामध्ये आली तर ही अशी वाईट अवस्था आहे। आणि म्हणून याला जबाबदार कोण आहे, कोणी पैसे दिले आहेत, कोणत्या विभाग हा खर्च करतोय आणि याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे, शासनाचं नियंत्रण आहे की नाही, या सगळ्याचा हिशोब, या सगळ्याचा जबाब मी राजमाता जिजाऊचा मातृतीर्थचा आमदार आणि वैचारिक वारसदार शासनाला विचारणार आहे। आणि ही कामं का केली नाही याच्याबद्दल सभागृहामध्ये शासनाला सळो की पळो करून सोडणार आहे। माझी विनंती आहे, याचा ताबडतोब याचा जो काही ऑडिट आहे, या पैशाचा ऑडिट तुम्ही ताबडतोब जनतेसमोर सादर करा। हा वैचारिक विषय आहे आणि महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये अतिशय असंतोषाची भावना या निमित्तानं निर्माण होऊ शकते। आणि म्हणून शासनाला मी आवाहन करतो,
आव्हानही करतो की तुम्ही ताबडतोब या कार्यात लक्ष घाला आणि लगोलग जी काही 800 कोटी दिले त्याच्यामध्ये हा विकास या राजवाड्याचा विकास होतोय की नाही ते सांगा, आणि नसेल होत त्याच्यामध्ये जर तजवीज आहे नाही ते सांगा, नसल्यास आणखी करा. मात्र आम्हाला ॲट एनी कॉस्ट जिजाऊचा राजवाडा पूर्वावस्थेत करून हवा आहे. शासनाकडनं सांगण्यात येतं पुरातत्व खात्याकडे जरी तो असला तरी सगळ्यांच्या होल्ड या राज्य शासनाचा आहे. ह्याच्यावर ह्या दगडामध्ये ह्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मासाहेब जिजाऊंच्या विचारधारेचा इतिहास कोरलेला आहे. आणि आपण इथे पाहू शकता की इथला प्रत्येक दगडाची विभिन्न अवस्था झालेली आहे. एवढंच काय की ह्या राजवाड्यामध्ये असणाऱ्या दगडांचा वापर काहींनी आपल्या घराच्या ज्योतींसाठी केलेला आहे, काहींनी हॉस्पिटलची इमारत बांधण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर मन अतिशय उद्विग्न होतं. आपण केवळ जय जयकार करून या ठिकाणी चालणार नाहीये, तर ह्या ठिकाणी क्रांती करणं आणि प्रतिकार करणं गरजेचं आहे. राज्य शासनाला जाब विचारणं गरजेचं आहे की रायगड प्राधिकरणाच्या नावाखाली काय चाललेलं आहे. आजही आम्ही बघते गेले कित्येक वर्ष आम्हाला पुरस्कार द्यावासा वाटतो की येथून जे दगडं वाहून येणारी जी गाढवं आहेत त्या गाढवांच्या मालकांचा आम्हाला सत्कार करावासा वाटतो. आणि वर गेल्यावर असं निदर्शनास येतं की गडावर पाणी नाही, दुरवस्था आणि बिस्लेरीच्या बाटल्यांमधून त्या बांधकामांना पाणी घालण्यात येतं. तर ह्यापेक्षा काय वेगळा भ्रष्टाचार असेल. इथे इंजिनियर कोण काम करतात, हे काम कोणी घेतलं याची आम्हाला स्थानिकांना सुद्धा माहिती नाही आहे. आणि ज्यांना माहिती असेल ते ह्यावर आवाज का उठवत नाही आहेत, लक्ष का देत नाही आहेत. त्यामुळे राजमाता जिजाऊंचा वाड्याचं सुद्धा या ठिकाणी सुशोभीकरण करणं, वाडा पूर्ववत करणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्या जिजाऊंच्या नावाने, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राजकारण करता, जे राज्यकर्ते आहेत त्यांना ह्या गोष्टीची खंत नाही का वाटत आहेत, त्या लोकप्रतिनिधींना खंत नाही का वाटत आहेत. आपण AC मध्ये बसून अनेक मोठ्या सभागृहामध्ये भाषणं ठोकता आणि या ठिकाणी असलेला आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा वाडा हा असा दुर्दम्य अशा अवस्थेमध्ये झालेला आहे. आमच्या सगळ्या महिलांच्या, महाराष्ट्राच्या नव्हे तर देशवासीय महिलांच्या प्रेरणास्थान असलेल्या, ज्यांनी 2 छत्रपती घडवले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी या ठिकाणी बसून अनेक राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले, अशा जिजाऊंच्या वाड्याची दुरावस्था झालेली आहे. आणि ह्याकडे आता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत जिजाऊंचे माहेरहून आलेले लोकप्रतिनिधी सन्माननीय सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या निदर्शनास आम्ही ही बाब आणून दिलेली आहे. आणि निश्चितपणे ते या ठिकाणी सरकारला जाब विचारतील आणि लवकरात लवकर रायगड प्राधिकरणाच्या नावाखाली जो काही आंधळा भैरा भ्रष्टाचार कारभार चाललेला आहे त्या सर्व गोष्टींना जाब विचारतील असे या ठिकाणी आम्ही रायगडवासियांकडनं मी अपेक्षा व्यक्त करते.